अगं सुनबाई, आज 10 तारीख आहे तरी अजून माझी पेन्शन आली नाही का? आई, तुमच्या ओरडण्याने पेन्शन येणार नाही. आणि तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत? मागच्या महिन्यातच मी पूर्ण तुम्हाला 500 रुपये दिले होते. ते सगळे पैसे खर्च झालेत का? त्यावर सावित्रीजी म्हणजे तिच्या सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, आजकाल माझं सर्व अंग दुखत आहे, म्हणून मी माझ्यासाठी मशाज तेल मागवलं आहे. ते खूप महाग आहे आणि काही औषधंही माझ्यासाठी मागवली आहेत. आणि त्याच्यामुळेच माझ्याकडील सर्व पैसे खर्च झाले. आता फक्त माझ्याकडे 10 रुपये शिल्लक आहेत. वनिता म्हणाली, 10 रुपयाचं काय करावं? तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही काहीतरी खायला आणून खाल्लं असणार. नाही सुनबाई, वरद खूप हट्ट करत होता म्हणून मी माझ्या नातवासाठी 2 चिप्स पॅकेट मागवली होती. राहू दे आई, तुमच्या फालतू खर्चामुळे तुमची ATM माझ्याजवळ आहे. 1 महिना मी माझ्याजवळ ठेवते आणि दुसऱ्या महिन्यात मोठी जाऊबाई तिच्याजवळ ठेवते. आम्ही दोघी तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळेच ते पैसे राहतात. नाहीतर तुम्ही असेच ते पैसे उधळत राहाल. आता या गोष्टी सोडा. उशीर होत आहे, आता मी झोपणार आहे. तुमचं काय, तुम्हाला हवं तेव्हा उठता येतं. तुम्हाला कामच काय आहे? मला तर सकाळी लवकर उठायचं असतं, सगळी कामं करायची असतात. तुम्हाला तर तयार आयतं जेवणाचं ताट मिळतं, ते तुम्ही खाऊन घ्याल. वनिता टोमणे मारत म्हणाली. आणि एका ताटात 3 भाकरी सावित्रीजींच्या समोर वाढली. भाकरीवर थोडेसेच दूध टाकलेलं होतं की ते पाहून असं वाटत होतं की त्याच्यावर चमचाभर तूप टाकले आहे. कोरडी भाकरी त्यांच्या घशात अडकली. ताटात कोरडी भाकरी बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता थोड्या वेळापूर्वी कांदा पकोड्यांचा आणि वांग्याच्या भरतीचा वास येत होता आणि त्यांच्या सुनबाईने त्यांना जेवणात भरीत किंवा पकोडे तर दिले नाहीत. त्यातलं काहीच दिलं नाही. फक्त बचतच्या नावाखाली त्यांच्या वाट्याला शिळी भाकरी उरते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. आपल्या साडीच्या पदराने स्वतःचे अश्रू पुसून त्यांनी जेवणाच्या ताटाला प्रणाम केला आणि रिकाम्या पोटी काही न खाता झोपायला निघून गेल्या. सकाळ झाली तेव्हा त्यांचा नातू शाळेत जायला तयार होत होता. त्याचवेळी त्यांचा मुलगा अमित आला आणि म्हणाला, आई, हे तुझं जेवणाचं ताट असंच का पडलं आहे? तू का जेवली नाहीस का? सावित्रीजींना वाटते की त्यांच्या सुनेचा आणि मुलांमध्ये तक्रार व्हायला नको. आई, तुला ऐकू येत नाही का? तू का जेवण केलं नाहीस? तू रात्री तशीच झोपलीस का? सावित्रीजी त्यांच्या मुलाला म्हणाल्या, बेटा, तुला माहीत आहे की मला मसालेदार जेवण आवडते आणि सुनबाईने मला फक्त कोरडी भाकरी दिली होती. त्यामुळे मला आता कोरडी भाकरी कशी खाणार? आई, तू खोटं का बोलत आहेस? तू मला सांग, गोलगप्पा खाऊन तुझे पोट भरले होते आणि तुझ्या सुनेने तुला कोरडी भाकरी दिली होती असे तू मला सांगत आहेस? निदान त्या बिचाऱ्या मुलीवर खोटे आरोप तरी करू नकोस ग. तू निरोगी राहण्यासाठी ती तुला वराच्या वाट्याचे दूध प्यायला लावते, तुझी हाडं मजबूत राहावी म्हणून. परंतु त्या मुलीला दोष देत आहेस. आई, हे सर्व काही बरोबर नाही आणि तुझ्या जिभेवर तू थोडंसं नियंत्रण ठेव. तुझी जीभ सदैव हुशारीसाठी वापरली जाते. आजारी पडली तर मोठी वहिनी म्हणेल की आई तुमच्या घरीच आजारी पडल्या आहेत, त्यामुळे तुम्हीच त्यांची सेवा करा म्हणून. तुझं वय लक्षात घेऊन तोंड उघडत जा आई. आई, तुला समजलं ना? त्यांचा नातू वर सर्व काही ऐकत होता. त्याला समजत होतं त्याचे बाबा विनाकारण आजीला ओरडत होते, कारण त्याने रात्री त्याचं सर्व दूध पिलं होतं. सगळं दूध पिऊन तो झोपला होता. त्याची आई आजीला दूध पिऊ देत नव्हती. वरदला समजत होतं की त्याची आई आजीला जेवणही नीट देत नाही, कारण तो घरी असताना सर्व काही पाहत असे. परंतु सकाळी तो त्याच्या वडिलांना काही बोलला असता तर त्याचे वडील त्याच्यावरच ओरडले असते, रागवले असते. त्यामुळे तो शांतपणे शाळेत निघून गेला. सावित्रीजींनी आपल्या मुलाजवळ त्यांच्या सुनेची तक्रार करायची नव्हती, कारण त्यांची सून नेहमी त्यांच्या मुलाचे कान उगाचच भरायची. कारण वरदने त्याच्या आजीला रात्री एकच गोलगप्पा खाऊ घातला होता. मुलगाही बायकोच्या इशाऱ्यावर नाचायचा. त्याची बायको त्याच्या आईला कसे त्रास देते ते त्याला दिसत नव्हतं. आई, बघितलेस का, वनिताने किती हुशारीने घर सांभाळले. तुला आठवते का? पूर्वी तुझी पेन्शन दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपायची आणि माझा पगारही शिल्लक राहत नव्हता. पण जेव्हापासून तुझ्या सुनेने वनिताने घर सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे ना, तेव्हापासून तुझे पेन्शनचे पैसे वाचू लागले आहेत आई. आई, तुझी इच्छा आहे ना,
तुझ्या मृत्यूनंतर तुझे श्राद्धविधी चांगले व्हावे. तुझ्या 13व्याच्या दिवशी मी गंगेचे स्नान करून किमान 21 ब्राह्मणांना भोजन द्यावे. जर मी बचत केली नाही तर तुझी शेवटची इच्छा मी कशी पूर्ण करू शकेल आई? सावित्रीजी आपल्या मुलाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. सगळा प्रकार सांगून मुलगा आपल्या कामाला निघून गेला आणि सून आपली स्वयंपाकघरातील कामावर निघून गेली. सून सावित्रीजींकडे आली आणि म्हणाली, आई, आज 4 तारीख आहे. आता मोठी बहिणी पेन्शन तिच्याजवळ ठेवेल, त्यामुळे तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता. तिच्याकडे जा, कारण आता मला पेन्शन मिळत नाही, तर मी तुमच्यासाठी जेवण का बनवू? परंतु सुनबाई, मला तर आता खूप भूक लागली आहे. मी रात्रीसुद्धा जेवण केलं नाही. मला माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर खरेदीला जायचं आहे, कारण करवा चौथ येत आहे. मला स्वतःसाठी लेहंगा विकत घ्यावा लागेल, म्हणून मला आता जायचं आहे. मला आता वेळ नाही. मी जाऊबाईला फोन करून सांगितलं आहे. ती तिच्या नोकराला पाठवत असावी. तुम्ही तुमचं सामान बांधा. परंतु सुनबाई, मी स्वतःचं जेवण स्वतः बनवून खाऊ शकते, म्हणून मी स्वतः जेवण बनवते. आई, मी स्वयंपाकघर आता साफ केलं आहे. आता तुम्ही घाण पसरवू नका. तुम्ही स्वयंपाकघरात काम कमी करतात, परंतु जास्त विनाश करतात आणि सगळा खराब करून ठेवतात. सर्व डबे इकडून तिकडे हलवले जातात. मला खूप त्रास होता आई त्याचा. एके दिवशी तुम्ही साखरेचा संपूर्ण डबा जमिनीवर पाडलात. माझे 50 रुपये तुम्ही मातीत घातले. आणि आज जर तुम्ही स्वयंपाक बनवला तर एका व्यक्तीचा खर्च किती वाढेल, म्हणून तुम्ही तिथे जाऊन जेवण करा. आणि मी तुम्हाला माझ्या घरी जास्तीचे 4 दिवस ठेवले आहे. जाऊबाई तर एक तारीख आली की लगेच रडायला लागतात आणि इकडे आणून सोडतात. आईंना घेऊन जा, आईंना घेऊन जा असं म्हणत राहतात. एक काम करता का आई, तुम्ही बाहेर पार्कमध्ये बसा. मला घराला कुलूप लावावे लागेल. नंतर पार्कमध्ये बसून सावित्रीजी विचार करत होत्या की यावेळेस मला पेन्शनचे पैसे मिळाले नाहीत. माझी सून प्रत्येक वेळी पेन्शनचे पैसे काढते, तेव्हा मला खर्च करण्यासाठी काहीतरी पैसे तरी देते. पण यावेळी तिने पैसे का दिले नाहीत? माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत आहेत. माझी औषधही सगळी संपली आहेत आणि मला माझ्या पतीचे श्राद्ध पण करावे लागेल. माझ्याकडे पैसे नाही तर मी त्यांचे श्राद्ध कसं करणार? मी माझ्या धाकट्या सुनेला छोट्या सुनेला सांगितले तर ती म्हणेल की मोठ्या सुनेला सांग. मी जर मोठ्या सुनेला सांगितले तर ती म्हणाल धाकट्या सुनेला का मागितले नाही सुनेकडे, तिच्याकडे का नाही मागितलेत पैसे? धाकट्या सुनेला तर 4 दिवस जास्तीच्या जवळ ठेवून उपकार केल्यासारखं वागते ती. 400 वेळा ती व्यक्त करत असते. सावित्रीजी आपल्याच घरात बाहेरची व्यक्ती असल्यासारखे वाटत होती. पार्कमध्ये बसून त्यांना त्यांचे पती विजयरावांचे शब्द आठवू लागले. मृत्यूपूर्वी जेव्हा ते शेवटचा श्वास घेत होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं होते, सावित्री, मी आपल्या दोघांसाठी पेन्शन योजना बनवली आहे. देवाला माहिती कोण अगोदर जाणार, पण जर मी गेलो तर हे ATM तुझ्यासाठी उपयोगी पडेल. हे सुरक्षित ठेव तुझ्याजवळ. तुझ्या सुखदुःखात तुला तुझी मुलं काही उपयोगी पडणार नाहीत. फक्त हा पैसा तुझ्यासाठी उपयोगी पडेल. जेव्हा तुला पैशांची गरज असेल तेव्हा तू तुझ्या आवडीच्या भाज्या खा. तुला गोलगप्पे खायला आवडतात ना, जेव्हा वाटेल तेव्हा तू खात जा. आणि तुला वाटले तर मंदिरात पैसे दान करत जा. सणासुदीला आपल्या नातवंडांना भेट म्हणून काहीतरी देऊ शकतेस. पेन्शनचे पैसे जास्त नसतील, पण तुला तुझ्या मुलांसमोर हात पुढे पसरवण्याची गरज काही भासणार नाही. मी गेल्यानंतर वयाच्या हवाला देऊन निराश होऊ नकोस. तुझे डोळे तू उघडे ठेवून, नाहीतर आजच्या मुलांवर आणि सुनांचा काही भरवसा नाही. ते कधीही तुमचे पैसे हिसकावून तुम्हालाच कंगाल बनवतील आणि कळणारही नाही तुम्हाला. किती बरोबर बोलत होते ना हे जाताना. किती माणसांबद्दल शिकवले होते त्यांनी मला. तरी मुलगा आणि सुनेने ते गेल्यानंतर त्यांना हवे तसेच केले. पती गेल्यानंतर सावित्रीचे बरेच दिवस दुःखी राहिल्या. नंतर हळूहळू त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणायला लागल्या. त्या स्वतःचे ATM स्वतःच्या जवळ ठेवायच्या. परंतु एक दिवस त्या बँकेत हयातीचं सर्टिफिकेट जमा करायला विसरल्या. त्यांची पेन्शन वेळेवर आली नाही. थकीत राहिली. त्यामुळे दोन्ही मुलांना घराचा खर्च भागवावा लागला.
धाकटा मुलगा म्हणतो, माझ्या हातात आता पैसे नाहीत. आणि मोठा मुलगा म्हणतो, मला काय लॉटरी लागली आहे का? मी एकटा का घराचा खर्च भागवावा? त्यावर घरात रोज भांडणं होऊ लागली आणि रोजच्या भांडणामुळे सावित्रीजींची तब्येत बिघडू लागली. घरात लहान लहान गोष्टींवरून लहान छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं होत होते. आईने आज एक ग्लास जास्त दूध पिलं, त्यामुळे खूप खर्च झाला आहे. सुना टोमणे मारत होत्या, मुलं दूध पिऊ शकत नाही, सर्व दूध तुम्हीच पिले आहे आई. एके दिवशी त्यांचा धाकटा मुलगा म्हणाला, आई तू विनाकारण खर्च करतेस म्हणून तुझ्या खात्यात पैसे शिल्लक राहत नाहीत आई. पेन्शनचे पैसे तू कुठे खर्च करतेस? तू तुझ्या औषधांवर खर्च करायचा की वरदच्या ट्युशनवर खर्च करायचा? हे ऐकून वरद त्याच्या वडिलांना म्हणाला, पप्पा अगोदर आजीचे औषध आणून द्या. मला ट्युशनला जायचं नाही. मी मोठा झालो आहे. मी स्वतःहून अभ्यास करेन. सुनेने लगेच वरदला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मोठा आला आजीचं औषध आण म्हणणारा. अरे तू ट्युशनला जाणार नाहीस तर परत फेल होशील, नापास होशील. यामुळे विनाकारण पैसे पण खर्च होतील. दोन्ही मुलांच्या बोलण्याने सावित्रीजींचे मन दुःखी झाले होते. एका छोट्याशा नोकरीत विजयरावाने आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं होतं. त्यांना त्यांच्या मर्यादेपलीकडे सर्व काही सुखसोयी दिल्या होत्या. त्यांनी जे काही मागितले ते मिळाले. तरी आज एक आई आहे जिच्या पतीच्या पेन्शनचे पैसेही येतात, तरी त्यांचा खर्च दोन्ही मुलांना जड होत आहे. सावित्रीजी मनातल्या मनात विचार करतात की मी माझ्या पेन्शनचे पैसे खर्च करून माझ्या आवडीची भाजी घेतली तर संपूर्ण कुटुंबाचा भाजीपाल्याचा खर्च कमी होतो. माझ्या नातवंडांसाठी मी प्रेमाने काही दिलं तर आजी होण्याचा मला आनंद मिळतो. कधी कधी फुटपाथवर उभे असलेल्या गोलगप्प्याची चव लागते. मग हा फालतू खर्च कसा काय होऊ शकतो? फालतू खर्च कसा झाला? मी माझ्या गरजेनुसार औषधे, कपडे, बिस्किटे मागवली तर त्यांच्यावरचा बोजा कमी होतो. मग अनावश्यक खर्च कसा होतो? या सर्व गोष्टींना त्यांचे मन भरून आले आणि त्या रडू लागल्या. आणि त्यांनी ATM कार्ड उचलले आणि आपल्या धाकट्या सुनेला दिले. हे घे आणि तुझ्याजवळ ठेवून घे. मी आजारी पडल्यावर माझ्यासाठी औषधे घेऊन ये. आणि जर मी आजारी न पडता या जगातून निघून गेले तर मी वाचवलेल्या पैशाने माझे श्राद्ध कर. जेव्हा ही बातमी मोठ्या सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा ती गरम तव्यासारखी संतापली. मोठी सून म्हणाली, ठीक आहे आई, यावेळी तुम्ही लहान सुनेला तुमचे ATM कार्ड देत आहात म्हणून मी काही बोलत नाही. पण पुढच्या महिन्यात तुम्ही इकडे याल तर मला तुमचं ATM कार्ड द्या, कारण पुढच्या महिन्यात तुम्ही माझ्या घरी येणार आहात. वास्तविक पाहता सावित्रीजींचे दोन्ही पुत्र एका शहरात वेगवेगळे राहत होते. विजयजींनी 2 घरे घेतली होती. मोठा मुलगा एका घरात तर लहान मुलगा दुसऱ्या घरात राहत होता. परंतु जेव्हा विजयजी यांचे निधन झाले तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, तुमचे अजून दुसरे घर पण आहे, तुम्ही महिनाभर तिथेच राहायला हवं. हा सर्व विचार करत होत्या तेवढ्यातच उद्यानात खेळणाऱ्या मुलाच्या आवाजाने त्या स्वप्नातून बाहेर आल्या. त्यांना दिसले की बराच वेळ निघून गेला आहे आणि त्यांना खूप भूक लागली आहे. पण मोठे सुनेचा घरचा नोकर त्यांना घ्यायला काही आला नाही. वाट पाहून खूप कंटाळा आला होता. तो काही आला नाही म्हणून त्या स्वतः रिक्षा घेऊन मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या. कारण पेन्शन आता मोठी सून ठेवत होती. त्यामुळे धाकटी सून म्हणाली की आता तुम्ही त्यांच्या घरी जाऊन राहा, कारण पेन्शन त्यांच्याकडे आहे. जेव्हा सावित्रीचा मोठ्या सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मोठी सून ही खरेदी करण्यासाठी जात होती. पण ती जात असताना त्यांचा मुलगा त्यांची पत्नी सरोजला म्हणत होता, एक सरोज, आपल्या लग्नाचा वाढदिवस 1 आठवड्यानंतर आहे. मी यावेळी पार्टी देण्याचा विचार करत आहे. चल तयारीला लाग. सगळ्यात अगोदर मी तुला कुठल्या तरी शोरूममधून महागडी साडी घेऊन देतो. त्यानंतर तुला काही दागिने घेऊयात. तुला जे काही लागतं ते घे. पार्टी खूप भव्य असावी, कारण यावेळी आपल्या लग्नाचा 15वा वाढदिवस आहे. तू तुझ्या सर्व खास नातेवाईकांना, मित्रांना सर्वांना आमंत्रित कर. काळजी घे, कोणी राहून जाऊ नये. होय, मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सांगितलं आहे की माझ्या लग्नाचा 15वा वाढदिवस येत आहे. सर्वांना पार्टीमध्ये सहभागी व्हायचं आहे. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. अहो ऐका ना, मला एक iPhone घ्यायचा आहे.
कारण माझ्या सर्व मैत्रिणींकडे आयफोन आणि हिऱ्याची अंगठी आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या दोन्ही वस्तू गिफ्ट कराल का मला? हो सरोज, का नाही? उमेश त्याची पत्नी सरोजशी खूप प्रेमाने बोलत होता. सरोज आणि उमेश गाडीत बसतात आणि त्यांच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांची नजर सावित्रीजींकडे जाते. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा तू बाहेर जात आहेस का? आई कुठे जाताना असं विचारू नये, अडथळा आणू नये. तुला समजत नाही का? आता जर तुम्ही आलाच आहात तर आत बसा. मी खरेदीला जाते. परंतु सुनबाई मी काही खाल्लं नाही ग, मला भूक लागली आहे. आई प्लीज किचनमध्ये काही उरलं आहे का ते बघा. तुम्ही नेहमी उपाशी पोट घेऊन फिरत असतात. आता आम्हाला जाऊ द्या. आमचा मार्ग ओलांडू नका. आम्हाला पटकन जाऊ द्या. एवढं बोलून मुलगा आणि सून खरेदी करायला निघून गेले. खरेदी करून परत आल्यानंतर मुलगा आणि सून एकमेकांना त्यांची खरेदी दाखवून खूप हसत होते, गप्पा मारत होते. ही साडी मला किती शोभेल. होय, आजही माझी सरोज वधूपेक्षा कमी दिसत नाही. तेव्हा सावित्रीजी म्हणाल्या, बेटा मला माझ्या पतीच्या श्राद्धासाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी पैसे पाहिजेत, कारण त्यांचं श्राद्ध 10 तारखेला आहे. मोठा मुलगा उमेश म्हणाला, आई 10 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे तू विसरलीस का गं? त्यामुळे त्या दिवशी श्राद्ध होऊ शकणार नाही. तुझी बुद्धी जागेवर आहे ना? सावित्रीजी गप्प बसतात आणि म्हणतात, बेटा मला थोडे पैसे दे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी थोडीशी पूजा करेन आणि श्राद्धाचा कार्यक्रम करेन. तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की ते नसतील तेव्हा त्यांच्या श्राद्धात त्यांच्या नावाने गरिबांना आणि वस्त्र दान करावे. गरिबांना जेवण आणि वस्त्र दान करावं त्यांच्या नावाने, जेणेकरून त्यांच्या आत्मीला शांती मिळेल. आई आम्हाला रोजच्या जेवणाची व्यवस्था करता येत नाही आणि तुम्ही एवढी मोठी यादी सांगत आहात. तुम्हाला गरिबांना कपडे आणि अन्न वाटप करायचे आहे. एक काम करा, आम्हाला बाजारात नेऊन विकून टाका, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. ते पैसे बँकेत टाका. आम्ही बँक उघडली आहे का, जेणेकरून आम्ही तुम्हाला दररोज पैसे काढून देत राहू. सावित्रीजी विचार करतात, त्यांच्या सुनेकडे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे आहेत, पैसे खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, आणि तिच्याकडे वडिलांच्या श्राद्धासाठी 2 रुपये द्यायला तिला पैसे नाहीत. परंतु ते आपल्या मुलासमोर तोंड उघडू शकत नाहीत. सर्व तोंड वाकडं करत म्हणाली, व्यर्थ खर्च करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, अशी सुनबाई म्हणती. तेवढा दारात उभा असलेला त्यांचा नातू वरद सगळं ऐकत असतो आणि सावित्रीजींना म्हणतो, आजी तुम्हाला न सांगता मला सोडून इथे का आलीस? मला घरी करमत नाही. आई बाबा घरी नाहीत, तू घरी असताना मला बरं वाटतं. आणि एवढं बोलून तो त्याच्या आजीला घट्ट मिठी मारतो. अरे वरद, तू घरी न कळवता इथे आलास. तुझी आई घरी काळजी करत असेल. मोठी आई, तू आजीला श्राद्धासाठी पैसे का देत नाहीस ग? आजीला त्रास का देतेस? कशी बोलतेस आजीशी? सरोज रागाने म्हणाले, आज जा आणि तुझ्या मोठ्या भावांसोबत खेळ. मुलं मोठ्यांमध्ये पडली नाहीत तरच बरं होईल. वरद करणार तरी काय? शेवटी तो आतमध्ये निघून गेला. 10 ते 12 वर्षाच्या मुलाला जास्त काही बोलता येत नव्हतं. तो सरोजचा मुलगा आर्यनबरोबर खेळू लागला मग. आणि सावित्रीजींनी स्वतःसाठी कधी आवाज उठवला नाही. कधीच काही त्यांना बोलल्या नाहीत. त्या फक्त गाईसारखं सगळं शांतपणे ऐकायच्या. गप्प 1 महिना मोठ्या मुलाच्या घरी आणि दुसऱ्या महिन्यासाठी लहान मुलाच्या घरी जायच्या. आणि ATM कार्डही मोठा मुलगा 1 महिना वापरतो आणि धाकटा मुलगा दुसऱ्या महिन्यात वापरतो. पेन्शनचे पैसे दोघांकडेही जातात. विजयरावांच्या निधनापूर्वी त्यांनी खूप काही केलं होतं, जेणेकरून त्यांना कधी त्रास होऊ नये. पण गरीब म्हातारी आई एकटी काय करू शकते? लोक म्हणतात ते बरोबरच आहे की माणूस सर्वांसोबत जिंकतो, पण स्वतःच्या मुलांसमोरच हारतो. सावित्रीजी मोठ्या हिमतीने म्हणतात, ठीक आहे सुनबाई, तुला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नकोस, पण माझ्या पतीला पेन्शन मिळते ते तरी मला पैसे दे. पेन्शनचे पैसे मला पाहिजेत. ते मी गरिबांना दान करेन आणि गरिबांना जेवण देईल. परंतु आई, तुम्हाला आम्ही पैसे दिले तर तुम्ही खर्च कराल ना? अहो, आम्ही पण तुमच्यावर खर्च करतो. वेळची फुकटची भाकरी फुकटात येत नाहीत. चला आई, आता जे तुम्ही कपभर चहा पित आहात त्यासाठी आणलेले दूधसुद्धा महाग झालं आहे. मी तुम्हाला 2 वेळेचा चहा देते आणि वनिता तर तुम्हाला 1 कप चहासाठी खूप त्रास देते. माझ्यासमोर ती कित्येक वेळा दुधात जास्त पाणी मिसळून तुम्हाला चहा देत होती.
काय झालं आई, मी खरं सांगते की नाही? सरोजने एकदा दमातच सगळं काही सांगितलं आणि तिच्या वाढदिवसाच्या तयारीला लागली. सगळ्या मित्रांना आणि पाहुण्यांना कॉल करून, मैत्रिणींना, मित्रांना, पाहुण्यांना कॉल करून हसून तिने आमंत्रण दिलं. जणू काही लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला जात आहे. तिच्या सासऱ्याच्या पहिल्या श्राद्धासाठी ना तिच्याकडे वेळ आहे ना पैसे आहेत. आणि तिचे सासरे पैसे ठेवून गेले त्या पैशांवर आणि त्यांच्या पेन्शनवरच्या पैशांच्या बळजबरीवर. त्याच्यावरती त्या रुबाबात त्यांच्या सुनेने आणि मुलांनी सगळा कब्जा केला होता. एका आठवड्यानंतर लग्नाचा वाढदिवस आला आणि वनिता, तिचा मुलगा वरद आणि पतीसोबत आली आणि म्हणाली, बहिणी, तुमचं अभिनंदन. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांच्या हातात एक मोठा गुच्छ ठेवते. वहिनी, मी विचार करत आहे पुढच्या वर्षी वाढदिवसाची पार्टी करायची. हो हो वनिता, नक्कीच तुम्ही पार्टी करा. प्रथम आज माझी पार्टी एन्जॉय करा. सरोजचा पुन्हा पुन्हा हात हलवत ती म्हणाली. तिला तिची हिऱ्याची अंगठी वनिताला दाखवायची होती की मी हिऱ्याची अंगठी घेतली आहे. अरे वा वहिनी, तुम्ही हिऱ्याची अंगठी घातली आहे. छान घातली आहे का हो? हो वनिता, त्यांनी मला खूप प्रेमाने ही अंगठी वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून दिली आहे. ती खूप सुंदर आहे वहिनी. नंतर तिने आपला स्मार्टफोनसुद्धा तिला दाखवला. जसे जावा जावा दोघी आपापल्या पैशांच्या बढाया मारू लागतात. काही वेळा सरोजचे तिच्या आईवडिलांच्या घरातील सर्व नातेवाईक आले आणि पार्टी सुरू झाली. सरोजचे आईबाबा म्हणतात, बेटी, तुझे सासू कुठे आहे? त्या दिसत नाहीत. तू म्हणाली होतीस तुझ्या सासू आई तुझ्या घरी आहेत. हो आई, इथेच कुठेतरी त्या असतील. मी सकाळपासून पार्टीच्या व्यवस्थेत होते ना. तुम्ही दोघं पार्टीचा आनंद घ्या. सासू आई इथेच कुठेतरी असतील. त्यांना हा पार्टी प्रकार आवडत नाही ना. त्यांना फक्त एकटं राहणं आवडतं, म्हणून त्या खोलीत जाऊन बसतात. रामू, कृपया इथे येऊन सर्व पाहुण्यांना थंड पेय दे. आई बाबा, तुम्ही कोणता फ्लेवर घ्याल? हे बघा, मी अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंकची व्यवस्था केली आहे पिण्यासाठी. बेटा, आम्ही फक्त लिंबू पाणी घेऊ. हो, तेही आहे. आणि तुम्ही काय खाणार? इथे विविध खाद्यपदार्थ आहेत. शहराचा सगळ्यात मोठा चांगला मिठाईवाल्याने बनवले आहेत सगळे मिठाई. हो बेटा, आम्ही खाऊ. आमची काळजी तू करू नकोस. तू इतर पाहुण्यांना बघ काय हवंय ते. सरोज पुन्हा पुन्हा मोठेपणा दाखवत होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टी सर्व काही व्यवस्थित अरेंज केलं होतं. शहरातील प्रसिद्ध मिठाईवाल्यांनी स्वयंपाक बनवला आहे. ड्रिंक येत असताना सरोजच्या मैत्रिणी तिला डान्स करण्यासाठी बोलवतात आणि तिला म्हणतात, आपण कपल डान्स करावा हो का नाही? इथे म्युझिक सिस्टम ही व्यवस्थित आहे. खूप सगळं चांगलं आहे. सरोज टाळी वाजवत म्हणाली, ऐक रामू, म्युझिक सिस्टम ऑन कर. रामू म्युझिक सिस्टम ऑन करताच पंडितजींच्या मंत्रोच्चारांचा मोठा आवाज सुरू होतो. तो मोठ्याने मंत्रहवन करतो आणि संपूर्ण पार्टी हॉल धुराने भरून जातो. हे सर्व पाहून सरोज अस्वस्थ होते, बेचैन होते. सरोजच्या मैत्रिणी म्हणतात, वा सरोज, तू तर धुराची व्यवस्था केली आहेस. कुठेतरी आग लागली आहे का? आणि सरोजच्या सर्व मैत्रिणी तिच्या चेष्टा करू लागतात. जेव्हा सरोज हॉलच्या शेजारच्या खोलीत जाते तेव्हा तिला दिसते की तिची सासू त्यांच्या नवऱ्याचे श्राद्ध करत आहे, म्हणजेच तिच्या सासऱ्याचे श्राद्ध करत आहे. पंडितजी मंत्र म्हणत आहेत आणि वरद तिथे बसला आहे आणि तो पार्टीला गेला नव्हता. त्याचा मोठा मुलगा अर्जुनही त्यांच्यासोबत आहे. हे पाहून वनिताचा रागाचा पारा चढला. सरोज म्हणाली, आई, मी तुम्हाला मनाई केली होती तरी तुमची इतकी हिंमत. श्राद्ध होणार नाही हे सांगूनही तुम्ही सर्व पाहुण्यांसमोर माझं नाक कापलं. मी तुमच्या पतीला माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मरायला सांगितलं होतं का? मग मी त्यांच्यामुळे कधी पार्टी करू शकत नाही का त्या दिवशी? सावित्रीजी काही बोलत नाही. आता तुमचं नाटक पुरे झाले. आता हे सर्व थांबवा. रागावून ती पूजा हवनाचे सर्व सामान फेकून देऊ लागली. सावित्रीजी सर्व काही पाहून घाबरल्या होत्या. त्या अश्रू ढाळत होत्या आणि आपल्या पतीचा फोटो छातीशी धरून रडत होत्या. पंडितजी काही न बोलता त्यांच्या घरी परतले होते आणि सरोज परत पार्टी हॉलमध्ये गेली होती. नातू वरदने आजीचे वाहणारे अश्रू पुसले. तो त्यांना शांत करतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का आजी, शाळेत मी आज काय शिकलो? वरद म्हणतो, आज आमच्या शाळेत मोटिवेशनल क्लास होता. आमचे शिक्षक समजावत होते की
गीतेत लिहिलं आहे, अन्याय सहन करणे हे अन्याय करणाऱ्यापेक्षा खूप मोठं पाप आहे. आजी, याचा अर्थ मला नीट समजला नाही गं. माझं मन लहान आहे. तू मला सांगू शकतेस का त्याचा अर्थ? तेव्हा सावित्रीजी म्हणतात, बेटा, जर कोणी तुझ्यावर अन्याय केला तर तू त्याला ताबडतोब थांबव. नाहीतर तो तुझ्यावर अन्याय करतच राहील आणि तो तुझ्या डोक्यावर बसून बोलेल. म्हणून तुझ्या डोक्यावर बसून बोलेल, तुझ्यावर तो मात करेल. एक दिवस असा होईल जेव्हा तू दडपला जाशील. तू आयुष्यभर त्यांचा गुलाम होऊन राहशील. आजी, हेच मी तुला इतके दिवस समजवत होतो. आजी, आजी, तू का सहन करतेस त्यांचा अन्याय? तू पण त्या अन्यायाला वाचा फोड आणि उभी राहा. माझ्या वडिलांच्या आणि काकांचं काहीतरी कर आजी. ते चुकतात ते तुझ्यामुळेच या जगात आले आहेत. तू त्यांच्यामुळे नाही. लहान वरदने आजीला एक मोठा धडा एक प्रकारे समजावून सांगितला होता आणि सावित्रीजींचा वरदचे शब्द ऐकून त्यांना त्यांचा खूप आत्मविश्वास वाढला. त्यांनी त्यांची काठी उचलून वेगवान पावल्याने हॉलच्या दिशेने गेल्या आणि त्यांच्या सुनेला सगळ्यांसमोर म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पतीच्या श्राद्धाचा सामान फेकण्याची? मी तुला म्हणाले होते की माझ्या पतीचं श्राद्ध आहे, मला श्राद्ध करायचं आहे. आई, तुम्ही माझ्यावर, तुमच्या मोठ्या सोनेवर हात उचलत आहात का? अरे कसली सोन! तुम्ही दोघींनी तुमची अवकात दाखवली आहे आणि माझा सन्मान लिलावासाठी ठेवला आहे. कधी मान सन्मान दिला नाही मला. त्यामुळे आता मी ही शुद्धीवर आली आहे. जर तुम्ही दोघींनी माझं पेन्शन ATM कार्ड परत केलं नाही तर बघा, तुमची काही खेर नाही. या महागड्या अंगठ्या आणि आयफोन जे तुम्हीच लोकांना दाखवत आहात ते सर्व तुम्ही माझ्या पेन्शनच्या पैशांतून बनवलेलं आहे. आणि मी माझ्या पतीच्या श्राद्धासाठी ब्लँकेट लोकांना वाटप करू शकत नाही का? तुम्ही दोघी ज्या घरात ऐशोआरामाने राहत आहात ना, ते घर मी हिसकावून गरिबांना दान करेल. मी तुम्हाला कधी रस्त्यावर आणेल हे तुम्हालाही कळणार नाही. एवढं लक्षात ठेवा. सरोज आणि वनिता, त्यांच्या दोन्ही सुना आणि त्यांची दोन्ही मुलं आज त्यांच्या आईचं हे रौद्र रूप पाहून घाबरले होते. आई, तू आमच्या विरोधात असं पाऊल का उचलत आहेस? बेटा, वरदचे आभार आहे की त्याने आज माझे डोळे उघडले. जरा विचार करा की या लहान मुलाकडे इतकी बुद्धी आहे आणि तुम्ही इतके मोठे असूनही कोणत्या चुकीच्या मार्गावर चालत आहात तुमचं तुम्हालाच कळत नाही. मला तो तुमचा मुलगा वाटत नाही. तेव्हाच वरद आला आणि तो म्हणाला, आई बाबा, मोठे आई बाबा, तुम्ही लोक आजीशी इतके वाईट का वागतात? का एवढे वाईट वागतात, चांगलं वागत नाही? आजोबांचे पेन्शनचे पैसे त्यांच्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत आजोबांनी. त्यांना म्हातारपणात कोणती अडचण येऊ नये म्हणून. घरही दिलं, मग तुम्ही त्यांचे पैसे कोणत्या हक्काने खाता? तुम्ही लोक आजीशी इतके वाईट का वागतात? मोठ्या आई आजोबांच्या श्राद्धाच्या दिवशी तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात. जर तुमचा मुलगा आर्यन तुमच्यासोबत तसं करेल तर तुम्हाला कसं वाटेल? तेवढ्यात आर्यन पण पुढे येतो आणि म्हणतो, हो मम्मी, जेव्हा तू मरशील तेव्हा तुझं 13वा असेल तेव्हा मी माझ्या घरी पार्टी करू का? पार्टी नक्कीच करेन, नक्कीच करेल मग तू जर अशी वागत असशील तर. का आई? हा विचार करतच आई असा विचार करताच तुला घाम फुटतोय ना? सर्व पाहुणे उभे राहून हा कार्यक्रम बघत उभे होते. तेवढ्या सरोजच्या आईने येऊन सरोजच्या गालावर जोरात चापट मारली. आई, तू पण आता सुरुवात केलीस का? बेटा, तुला लाज वाटत नाही का? तुझ्या सासऱ्यांनी तुला या घराची मालकीण बनवलं आणि तू त्यांचं श्राद्ध करण्यास टाळाटाळ करत होतीस. आपल्या दिवंगत पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यापासून आपण दूर राहायचं का? अगं, आज तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व त्यांनीच तर दिलं आहे. त्यांच्याच पूर्वजांचं आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही पुढे जात आहात आणि त्यांनाच तुम्ही विसरलात. विहीनबाई, मी माझ्या मुलीच्या वतीने हात जोडून तुमची माफी मागते आणि माझ्या मुलीशी असलेले सर्व संबंध तोडते. सरोजजी तिच्या आईच्या पाया पडते. नाही आई, माझ्याशी संबंध तोडू नका. मी यापुढे असे काहीही वागणार नाही. मी माझ्या सासूची खूप काळजी घेईन. मी त्यांची सेवा करेल. तेव्हा सावित्रीजी त्यांच्या सुनेजवळचा मोबाईल घेतात आणि पंडितजींना फोन करून म्हणाल्या, पंडितजी, परत या, माझ्या पतीचं श्राद्ध आहे. इथे आज कोणत्याही लग्नाचा वाढदिवस साजरा होणार नाही. पंडितजी येतात आणि यावेळी 11 पंडित येतात. ते सर्व मिळून विजयरावांचं श्राद्ध करतात. तेव्हा मुलगा आणि सुनांनी सर्वांनी आपल्या शरमेने डोळे खाली केले होते. तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे सावित्रीजींच्या या धाडसीपणाचं कौतुक करतात.
सावित्रीजी आपला नातू वरदच्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात, बेटा तू 10 वर्षांचा आहेस, पण आज तुझे माझे डोळे उघडले आहेस. आत्तापर्यंत मी गप्प होते, पण आत्ता गप्प बसणार नाही. सुनबाई जा आणि जाऊन पंडितजींसाठी जेवण बनव. दोन्ही सुना जातात आणि पंडितजीसाठी जेवण बनवतात. कारण आता त्यांना कळून चुकलं होतं की त्यांची सासू आता काही अत्याचाराला बळी पडणार नाही. त्या एक वाघीण झाल्या आहेत. तिला गर्जना कशी करायची आणि कसं लढायचं हे देखील माहीत झालं आहे. कठीण काळात निर्णय घ्यायला त्यांना येऊ लागला आहे. त्यामुळे त्या शांत बसतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, अन्याय काही प्रमाणात सहन केला तर बरं वाटतं. पण जेव्हा हाच अन्याय तुमच्यावर जोर धरू लागतो तेव्हा तुम्हाला एक पाऊल पुढे टाकावंच लागतं. जसं सावित्रीजींनी उचललं होतं. तर तुमचा मुलगा आणि सून तुमच्या पावलावर पाऊल टाकतील. नाहीतर नाहीतर ते तुम्हाला वृद्धापकाळात नाचवत राहतील. तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.